तुम्ही इडली तर खूप खाल्ली असेल हो, पण वाटी इडली हा इडलीचा प्रकार खूप कमी ठिकाणी मिळतो. हो, वाटी इडली म्हणजे एक इडली वाटी एवढीच अगदी वाटीत बनवतात हां. एका वेळेला 300 इडल्या तयार होतात. अगदी मऊ, लुसलुशीत, फ्लफी, सॉफ्ट अशी इडली. त्याच्याबरोबर अप्रतिम असा उडीद वडा, सांबार, चटणी खूप अप्रतिम चवीचे असतात. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट असा गरमागरम वडा इथे रोज सकाळी सकाळी तयार असतो. आहा हा, खऱ्या साऊथ इंडियन स्टाईलचं सांबार, फ्रेश होममेड. अशीच एक जागा ज्याला काहीही नाव दिलेले नाही, पण सकाळी सकाळी रोज इथे गरमागरम नाश्ता तयार. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी भाजी मंडईच्या जवळ, ब्रह्मा हॉटेलच्या शेजारी आणि अतुल ड्रेसेसच्या समोर रोज भन्नाट चवीचा नाश्ता मिळतो. इतक्या कमी वर्षात लोकांच्या मनात घर केलेले आणि चव न विसरता येणारे ठिकाण. कारण चव आणि क्वांटिटी दोन्हीही कन्सिस्टंट आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केल्यानंतर सुरू झालेला हा प्रवास म्हणजे आपल्याला तीच चव अगदी माफक दरात उपलब्ध. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. आज सुद्धा भन्नाट असा फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. की काही स्पॉट असे असतात आपल्या एरियामध्ये की जे बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतात. खूप थोडीच लोक तिथे येत असतात. मी रोज ऑफिसला येता जाताना त्या रोडवरती बघत असते, खूप गर्दी असते इथे. वाटी इडली मिळते, चटणी आणि सांबर आणि पोहे पण आहेत. तर इथली पोहे आणि वाटी इडली कशी आहे मी बऱ्याच जणांकडून ऐकले, खूप टेस्टी आहे. तर चला, आपल्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आणलाच पाहिजे म्हणून आज आपण सकाळी सकाळी इथे शूट करायला आलो आहोत. चला या माझ्या बरोबर, आपण बघूया इथे काय काय मिळतं. इथे ना चटणी आहे, घट्ट अशी चटणी आहे इथे ठरून ठेवलेली आहे. सांबर मस्त थंडीमध्ये गरम गरम वाफवलेलं सांबर आहे. खूप टेस्टी सांबर असतं इथे असं मी ऐकलं. आता आपण टेस्ट करणार आहे. पोहे सुद्धा असतात गरम. सकाळी सकाळी आपण आलो आहोत. आणि ही वाटी इडली मी तुम्हाला म्हटलं, एवढी मोठी मस्त स्पंजी अशी वाटी इडली. परत एकदा इडली घेऊन आली मी तुम्हाला. वडे पण आहेत, तुम्ही बघू शकता. उडीद वडा आहे. हे सगळं आता आपण टेस्ट करणार आहे. किती रुपयाला प्लेट असते दादा इथे? 30 रुपयामध्ये काय काय येतं? 30 मध्ये 2 इडली, 2 वडा, पोहा, प्लेट. ओके, एवढं सगळं आपल्याला 30 रुपये प्लेट मिळणार आहे. एक प्लेट 30 रुपये. एक प्लेट 30 रुपये आणि पार्सल पण मिळतं. पार्सल मिळतं. मी मनोज राणे. राजूभाई यांनी चालू केलेला हा जो इडली वडा पोहे, पूर्वी इथे उत्तप्पा सुद्धा मिळत होता. मी मागच्या साधारण 7-8 वर्षापासून इथे रेग्युलर येत असतो. अच्छा, 7-8 वर्षापासून येत आहे? हो, रेग्युलरली अगदी. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटी असते. आणि यांनी हा जो उपक्रम सुरू केला, तर राजूभाईंनी त्यांचे जे पार्टनर होते ते एका इथल्या अतिशय नामांकित हॉटेलमध्ये आधी शेफ होते. त्यामुळे तिथलीच रेसिपी त्यांनी इथे सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे इतकी उत्कृष्ट क्वालिटी आहे, म्हणजे रेस्टॉरंटची टेस्ट तिथं मिळते तुम्हाला. तो फॉर्म्युला त्यांनी मेंटेन केलेला आहे. आणि जे स्नॅक्स सेंटर ज्यांनी चालू केलेलं आहे ते राजूभाई जे आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. आणि मी त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून कायम ओळखतो. कारण की त्यांचं जे अल्टरचं दुकान आहे ते मागच्या साधारण 20-एक वर्षापासून आहे. आणि ते काम ते इतके मन लावून, आणि चेन रिपेअर करणं असो, कपडे शिवणं असो, अल्टरेशन असो, ते अतिशय मन लावून अतिशय उत्कृष्टपणे करतात. कारण ज्या दिवशी त्यांनी हा स्टॉल सुरू केला त्या दिवसापासून मी त्यांचा कस्टमर आहे. कारण की म्हटलं, हा माणूस हा इतका परफेक्शनिस्ट आहे की ह्या माणसाची उत्कृष्ट क्वालिटी आपल्याला कुठेच मिळणार नाही. मी पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या साधारण 28-29 वर्षापासून राहतोय, परंतु ह्या माणसासारखी क्वालिटी कुठल्याच गोष्टीत, कुठल्याच कामात मी कधीही पाहिलेली नाही. अतिशय उत्तम सेवा आणि अतिशय विनम्र असा त्यांचा स्वभाव आहे. कधी कुणाला रागवत नाहीत, चिडत नाहीत अजिबात. आणि पैसे सुद्धा ना कधी बघत सुद्धा नाहीत की पैसे कुणी दिलेत की नाही आले की नाही. म्हणजे इतकं त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे ते माझे खूप चांगले मित्र आहेत ते. सर्वांनी इथे या अशी मी सगळ्यांना विनंती. मी आता एक 7-8 वर्ष झाले मी इथलं टेस्ट करतो नाश्ता अप्रतिम आहे. आणि साऊथ मध्ये हा व्यवस्थित नाश्ता एकदम, म्हणजे टेस्ट चांगला आहे. इडलीची क्वालिटी, इडली वेगळ्या प्रकारची आहे, वाटी इडली, त्यामुळे जरा युनिक. लहान मुलांना वेगळ्या इडलीचा टाईप आहे खायला मिळतो. आणि बाकी बरेच प्रकार आहेत. मेदूवडा आहे, पोहे आहे आणि सांबर. आणि महत्वाचं सांबर गोड नाही, व्यवस्थित आहे. चटणी एकदम
युनिक म्हणजे अजिबात तिखट नाही, लहान मुलंही खाऊ शकतील अशी चटणी. त्यामुळे ऑल ओव्हर नाश्ता हा एकदम सफिशियंट, एकदम ओके. मस्त एकदम नाश्ता. तर मंडळी आता आपण बघू शकता इथलं स्नॅक सेंटरचे ओनर आहेत आपल्या बरोबर. त्यांच्याकडनं आपण त्यांच्या स्नॅक सेंटर बद्दल काय काय तेच आपल्याला सांगतायत ते आता जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पहिलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या शॉप बद्दल काय माहिती सांगाल? ये है आकोडी विवेक नगर में बड़ा और पोहे रहता है, और वो इडली है अपना वाटी इडली, वाटी इडली. हाँ. और वड़ा भी ऐसा टेस्ट है कि वैसा पुणे में कहीं मिलता रहेगा, कहीं मिलेगा। कहीं मिलेगा नहीं, ओके। इतना टेस्ट में वड़ा है. टेस्टी है. और इडली भी बड़ा बड़ा रहता है, और प्लेट इडली का प्लेट है 30 रुपया, और वड़ा का भी 30 रुपया है, और पोहा भी है. अच्छा. पोहा 30 रुपया 30 रुपया पर प्लेट 30 रुपया है. और सांभर और चटनी जितना चाहिए कितना चाहिए उतना मिलेगा, अनलिमिटेड है. टाइमिंग क्या है आप? टाइमिंग है सुबह 7:30 से 10:30 बजे तक. 7:30 से 10:30 सुबह. लोग आ जाइए, ये टेस्ट करके जाइए, टेस्ट करके कैसा लगता है पता के जाइए. ये है इडली है, वाटी इडली है. ही बघा, ही वाटी इडली आहे. केवढी मोठी इडली आहे बघा. 2 इडल्या खाल्ल्या की तुमचं पोट भरून जाणार आहे. एवढी मोठी. और ये वड़ा है. बघा हे वडा, वड्याची क्वालिटी टेस्ट खुसखुशीत एकदम. हा. हे प्लेट, पोह्याची प्लेट आहे. पोहे प्लेट मध्ये तुम्हाला सांबार आणि चटणी दोन्ही मिळणार. खास स्पेशल म्हणजे आमची सांबर आहे. सांबार स्पेशल. Unlimited. किती पण घ्या. येस, अनलिमिटेड. गरम गरम सांबार आहे. ही खास फेवरेट आमची चटणी. त्याची फेमस अशी चटणी आहे जी ती पण अनलिमिटेड मिळते. अनलिमिटेड. फक्त 30 रुपयाला. आम्ही तुला मना करत नाही, जेवढं चटणी जेवढी पाहिजे तेवढी घ्या. चटणी पाहिजे तेवढं सांबर. आपल्याला हे दादांनी दिलेलं आहे वडा, चटणी, इडली, क्या दूं? बघूया आता आपण याची टेस्ट. तर मंडळी बघा, आपण इडली वगैरे सगळं टेस्ट करायला घेतलंय. सांबार कसं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की काही काही हिडन स्पॉट असे असतात की बऱ्याच जणांना माहित नसतात, आतमध्ये असतात. तर त्याच्यामुळे ते पण स्पॉट आपण सगळे कव्हर करतो. तुम्ही सुद्धा नक्की इथे राहत असाल किंवा इथून येत जात असाल तर इथे व्हिजिट करा आणि इथलं वडा सांबार कसा आहे तो टेस्ट करा. चला आपण टेस्ट करूया. एक प्लेट होगा सर. पोहे सांबार मस्त आहे आणि गरम गरम खायची ना थंडीमध्ये मजाच भारी. यूट्यूब से चटणी पण बघू आपण कशी आहे. सुपर आहे, जास्त तिखट नाहीये. कोथिंबीर वगैरे मस्त टाकलेली आहे तुम्ही. मेन आता ह्यांची जी वाटी इडली आहे, तुम्ही इडलीची साईज जी बघितली आहे ना, सॉफ्ट आहे एकदम, साईज पण मोठी आहे. तर ही इडली कमाल आहे. इडली पण टेस्टी आणि सांबार तर खूप अप्रतिम आहे. तर तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा. 2 वर्ष झालं या ठिकाणी इडली, पोळी, वडा, पोहे, सांबार चांगल्या प्रकारचं आहे. टेस्ट नमस्कार, मी अविनाश मोहिते. मी गेल्या 30-35 वर्षांपासून इथे राहतो आणि हे रतीश स्नॅक सेंटर जे आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून आहे. आता नावारूपाला आले ते म्हणजे याचा सकाळचा असलेला अप्रतिम नाश्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पोहे आहेत, इडली आहे, उडीद वडा आहे, 3 प्रकारचे स्नॅक्स आहेत. आता त्याच्यात जर सांगण्यासारखं किंवा आवर्जून सांगण्यासारखं जर म्हणाल तर यांची जी इडली आहे ज्याला आपण असं म्हणता येईल की इमर्जिंग ड्रिंक, वाटी इडली आपण असं म्हणायला काय हरकत नाही. असं म्हटलं तर ती काय अतिशयोक्ती फारशी होणार नाही. वाटी इडली आहे, त्यांची चव, टेस्ट आणि त्यांचे असलेले रेट्स हे अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहेत. आणि याचं पर्यायाने काय की बरीचशी लोक आणि इथे येतात सकाळी 7 ते 7:30. बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, कामाला जाणी कॉलेजची मुलं मुली किंवा रोजचे ऑफिसला जाणारे लोक आहेत, ते हे आवर्जून थांबतात आणि याचा आस्वाद घेतात. तर तुम्ही अवश्य 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 इथे एकदा भेट द्या, चव चाखा आणि तुमचे अभिप्राय नक्की नक्की कळवा आणि लाईक्स द्या. तर मंडळी बघू शकता, अतिशय सुरेख अशी इथली इडली, चटणी, सांबार आणि वडा सुद्धा मस्त आहे. मी पूर्ण खाल्लेला आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच इथे व्हिजिट करा आणि इथली टेस्ट अनुभवा. अरे बापरे, इथे तर आमचे भाऊजी पण भेटले, पार्सल घ्यायला आले होते. काय सांगाल तुम्ही इथल्या इडली वड्याबद्दल? आता 2 वर्ष झाली मी इथे येतोय बर, आणि सकाळचा नाश्ता घरगुती जसं पाहिजे तसं इथे घरगुती मिळतो. टेस्ट मी मिळते. आता पण 4 प्लेट घ्यायला आलोय.
पार्सल घ्यायला आलेले आहेत आणि आपल्याला इथे भेटले म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ शूट करतोय की ते सुद्धा सांगतील तुम्हाला इथली टेस्ट कशी येते. नेहमी घेता नाही, तुम्ही? इडली एकदम स्पॉन्जी असते आणि मेंदूवडा पण छान असतो. सांबारची टेस्ट पण चांगली असते, चटणी घरगुती असते. आजपर्यंत कधी असं जाणवलं नाही की रोज टेस्ट वेगळी आहे, सेम सेम टेस्ट टेस्ट आहे. देतात. तुम्ही या इथे एकदा येऊन टेस्ट करा, हे तुम्हाला मग अनुभव येईल आणि स्वतः अनुभव घेतलेला हा नेहमी चांगला हे असतो. मंडळी बघू शकता, मी इडली वडा खाल्ल्यानंतर मला तिची टेस्ट इतकी आवडली की मी पोहे सुद्धा घेतलेले आहेत आणि पोह्याची पण टेस्ट कशी आहे हे आपण बघणार आहे. त्याच्यावर त्यांनी अनलिमिटेड सांबार आणि चटणी दिली आहे. तर बघू इथले पोहे सुद्धा किती टेस्टी आहेत ते. मस्त पोहे तिथे, तुम्ही नक्की ट्राय करा. काय सांगाल इथल्या नाश्ता सेंटर बद्दल? इथे गेली 8 ते 9 महिने झाले मी नाश्ता करायला येतो. इथं एकदम चविष्ट असा नाश्ता भेटतो. इडली वडा असेल, पोहे असतील, एकदम मस्त चविष्ट आहे. त्यांचं सांबर, त्यांची चटणी एकदम टेस्टी आहे आणि अशीच बरीच लोक रोज इथं याचा आस्वाद घ्यायला येतात. बाकीच्यांनी पण नक्की एकदा इथे येऊन टेस्ट करावी. आणि मॅडम आपल्या शेअरिंग इज केअरिंगला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. ओके, थँक्यू.